आता ते आमच्यावर बोलतायत, पण 15 तारखेनंतर त्यांची गोष्टी बंद होईल असं मुख्यमंत्र्यांनी तुमच्या घोषणेवर उत्तर दिलं. ही बघा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार. कारण का, ती जी अनाऊन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून, त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही, त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे. आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे त्याची अंमलबजावणी करणे. परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो. त्याच्यासाठी एक वेगळी एजन्सी असते, त्यांची ती परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही कन्व्हिन्स करू ना, जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल, कुठलंही सरकार नाही का म्हणेल. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय. आरोप करणारा भेट आहे. अजितदादा सारखं भाजपच्या कारभारावर